नमस्कार. मी हेमंत लक्ष्मण नाईकवाडी. पूर्वीचा फ्लॅट नंबर 19 क्षितिज सोसायटी आणि आत्ताचा A104 104 क्षितिज सोसायटी, बिबवेवाडी, पुणे. सोसायटी रिडेव्हलपमेंट करायची होती. त्या अनुषंगाने आमचे सभासद असतील, कमिटी मेंबर्स असतील, त्या दृष्टीने आम्ही आमचे प्रयत्न चालू केले होते. आत्ताचे जे पेवनाईन डेव्हलपर्स आहेत, त्यांच्यापूर्वी एक जे नामांकित नाव होतं, त्यांच्याबरोबर जाण्याचा आम्ही विचार केला. परंतु त्यांच्याकडून आमचे जे कोण ज्येष्ठ नागरिक वगैरे आहेत, त्यांना तितकंसं व्यवस्थित बोललं गेलं नाही, वागवलं गेलं नाही. खूप रूडली वागवलं गेलं. त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी थांबलो आणि पुन्हा रिडेव्हलपमेंटची प्रोसेस थोडी आमची थांबली आणि पुन्हा सुरू केल्यानंतर पॅव्हनंट डेव्हलपर्स जे आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही पुढं जाण्याचं निश्चित केलं. पूर्वी आम्हाला मिळत असलेले आणि पॅव्हनंट डेव्हलपर्स यांनी ड्यू केलेलं एक्स्ट्रा एरिया खूपच जास्ती होता. त्यांची आम्ही पूर्वी ज्या काही बाकीच्या साईट्स आहेत त्याची पाहणी केली होती आणि एकंदर त्यांचं सगळं क्वालिटी कामाचा दर्जा चांगला वाटला. त्यामुळं मग आम्ही त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय खरोखरच त्यांनी तसं बघायला गेलं तर त्यांनी त्यांच्या कृतीतून, करून दिलेल्या बांधकामातून आणि आम्हाला ड्यू केलेल्या अम्युनिटीजमधून सार्थ ठरवलं. जे आम्हाला वाढीव बांधकाम कबूल केलं होतं ते तर आम्हाला मिळालंच. जे आता जर सोसायटी जर प्रत्यक्षात आपण येऊन बघितली तर सोसायटीचं जे पार्किंग आहे, असं पार्किंग कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाही. तळमजला आणि दुसरा मजला मेकॅनाइज पार्किंगची झंझट नाही, काही नाही. दुसरं म्हणजे बिल्डरांनी त्यांच्या बाजूने जे स्वतःहून जे ॲड ऑन केल्या की जास्तीत जास्त चांगलं देऊ केलं, हे जर बघायचं असेल तर आमची येऊन कंपाऊंड वॉल बघा, रिटेनिंग वॉल बघा. कंपाऊंड वॉल एरवी नुसती कंपाऊंड वॉल करून त्यांना त्या ठिकाणी थांबता येणं शक्य होतं. परंतु त्यांनी कंपाऊंड वॉल त्याचं सुशोभीकरण, बाहेर ट्रेंच टाकून झाडं लावली, छोटी प्लांट्स लावले, सुशोभीकरण करून दिलं. स्वतःहून मेकॅनाइज्ड रिमोट कंट्रोलवर असणारं मेकॅनाइज्ड गेट त्या ठिकाणी स्वतःहून दिलं. त्याचप्रमाणे 2 बिल्डिंगच्या मध्ये एक पोडियम म्हणून जे आहे त्या ठिकाणी एक सुंदर गार्डन केलेलं आहे. प्लस दोन्ही टेरेसवर गार्डन केलं. त्या ठिकाणी लहान मुलांसाठी खेळण्याची सोय केली. त्यांना इजा त्या ठिकाणी खेळताना होऊ नये म्हणूनही काळजी घेतली आणि तिथं लोखंडी बॅरिकेड्स लावले. एवढा बारकाईने विचार कोण करत नाही. अजून एक आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे प्रत्येक ठिकाणी जी वरती पाण्याच्या टाक्या असतात त्या ठिकाणी जाण्यासाठी म्हणजे जे कर्मचारी असतात देखभाल करणारे, त्यांना जाण्यासाठी सहसा एक फक्त लोखंडी जिना करून देतात आणि जिना म्हणण्यापेक्षा शिडी करून देतात. पण यांनी तसं नाही केलं. त्या शेवटच्या घटकाचा त्यांनी विचार केला. प्रॉपर एक जिना त्या पाण्याच्या टाकीपर्यंत जाण्यासाठी प्रॉपर जिना त्यांनी करून दिलेला आहे. एकंदर हा प्रोजेक्ट सुरू होऊन संपेपर्यंत पेवनाईनचे जे सगळे डायरेक्टर्स आहेत त्यांचं आणि सगळ्याच आमच्या सोसायटीतल्या सभासदांचं एक घरगुती नातं असं तयार झालं. असं सहसा कुठं होत नाही की एक आता ते आम्हाला घरातल्यासारखे वाटायला लागलेत आणि आम्हालासुद्धा ते डायरेक्टर्स जे आहेत तर ते असे घरचे मानत आहेत. एक उदाहरण देतो. म्हणजे बिल्डिंग आम्ही तर सुरुवातीला स्वतःपासून बिल्डिंगचं काम सुरू झाल्यापासून ते शेवटापर्यंत आम्ही कामाचा दर्जा पाहिलेला आहे. पण एक आवर्जून सांगण्याची गोष्ट या ठिकाणी नमूद करतो आणि नंतर थांबतो.
एका कार्यक्रमामध्ये आमच्या इथले माजी नगरसेवक आहेत, त्यांची भेट झाली. बोलता बोलता त्यांनी सोसायटीचा विषय काढला आणि ते सोसायटीच्या तिथे येऊन गेले होते. त्यावेळी त्यांनी आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांना सांगितलं, की रिडेव्हलपमेंटमध्ये बिल्डिंग कशी असावी, हे जर पाहायचं असेल, तर ह्यांची जी क्षितिज सोसायटी आहे, ही आवर्जून जाऊन बघितली पाहिजे. बिबेवाडीमध्ये असं रिडेव्हलपमेंटमध्ये अशी सोसायटी किंवा असं बांधकाम झालेलं नाही आहे. त्यामुळं ज्यांना कुणाला रिडेव्हलपमेंट करायचं असेल, त्यांनी आवर्जून ही सोसायटी जाऊन बघितली पाहिजे, असं त्या ठिकाणी उपस्थित असलेल्यांना सांगितलं. तर माझं देखील ज्यांना कुणाला रिडेव्हलपमेंटमध्ये जायचं असेल, तर आणि मी सुद्धा स्वतः काही प्रोजेक्ट्स त्यानंतर माझे जे ओळखीचे होते, तर त्यांनासुद्धा पॅव्हरन डेव्हलपर्सचंच नाव सुचवलं होतं आणि ते त्याप्रमाणे ॲप्रोच झालेत. कदाचित पुढं जाऊन त्यांचं होईल, सूर जुळले तर होऊन जाईल. पण ज्यांना कोणाला रिडेव्हलपमेंटमध्ये जायचं असेल, त्यांना मी आवर्जून सांगतो, की मोठमोठे ब्रँड्स आणि नामांकित नाव याच्या मागे न धावता, हे पॅव्हरन डेव्हलपरसारखे जे आहेत, यांच्याकडं गेलं पाहिजे. बऱ्याचदा आपण पाहतो, की आता रेरा आलेला आहे. रेराची मुदत संपती, मुदतवाढ घेतली जाती, वर्षानुवर्ष तोच खेळ खेळला जातो. पण या ठिकाणी पॅव्हरन डेव्हलपर्सनी जे आमचं जे ॲग्रीमेंट आहे आणि रेराची जी बंधनं आहेत, त्यानुसार किंवा त्यापेक्षा अगोदरच आम्हाला आमच्या बिल्डिंगचा म्हणजे घरांचा ताबा दिला आणि इवन कंप्लिशन सर्टिफिकेटसुद्धा माझ्या माहितीनुसार 5 ते 6 महिन्यापूर्वीच आम्हाला मिळालेलं आहे. त्यामुळं एक विनंती करतो, की पॅव्हरन डेव्हलपरसारखे जर आपण रिडेव्हलपमेंटला जात असाल, तर आवर्जून यांचा विचार करायला हरकत नाही. म्हणण्यापेक्षा त्यांचाच विचार करावा, असं या ठिकाणी मी आपल्याला आव्हान करतो.